रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण परत मानपाडा लोकेशनला आलेलो आहोत आणि मानपाडा लोकेशनला ॲक्मे ओझन नावाचं कॉम्प्लेक्स आहे, ज्याच्यामध्ये 680 कार्पेट असणारा अनयूज अनटच फ्लॅट आहे. फ्लॅट आपला टॉप फ्लोअरला असणार आहे आणि त्याच्यासोबत एक कार पार्किंग असेल. मेंटेनन्सचा जर विचार केला तर आपल्याला 6,000 रुपयाचा मेंटेनन्स असेल. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या सुखसुविधा इथे ऑलरेडी आहेत. भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन तुम्हाला कार मॉलचं हे जवळच इकडनं आहे आणि वसंत विहारपासून किंवा हिरानंदानी मॅडोजपासून ह्या सगळ्या हा जो कॉम्प्लेक्स आहे हा तसं मध्यवर्ती ठिकाण आहे मानपाडा जंक्शन म्हटलं तर. आणि ह्याच पद्धतीचा आपल्याकडे एक 680 कार्पेटचा 2 BHKचा फ्लॅट कसा आहे तो खरं तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं तर ज्यावेळेला आपण फ्लॅटच्या बाहेर जाणार आहोत त्यावेळेला हा जो फ्लॅट आहे हा बाहेर जाताना तसा बघितलं तर नॉर्थ वेस्ट फेसिंगचा फ्लॅट असणार आहे. म्हणजे बाहेर जाताना नॉर्थ वेस्ट असेल आणि तुमच्या घराच्या बाहेर असा एवढा मोठा स्पेस 2 फ्लॅट मिळून तुम्हाला मिळतो. लिफ्टचा जर आपण विचार केला तुम्ही बघू शकता इकडे एकाच लाईनीमध्ये 1 2 3 4 ह्या तुम्हाला लिफ्ट इमिडिएटली दिसतात. आणि जर आपण समजा हा स्पेस बघितला तर एवढा मोठा स्पेस तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला दिसतो. आणि ज्यावेळेला तुम्ही घरात एंट्री करता, घरात एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथे शिवरेखसाठी म्हणा किंवा भगवंताची मूर्ती जरी स्थापित करायची म्हणले तर तुम्ही इथे स्थापित करू शकता. आणि नंतर तुमचा हा चौरस पद्धतीचा असा मस्तपैकी हॉल असणार आहे आणि हवा खेळती आहे या घरामध्ये. आणि ह्या इकडनं जर आपण बघितलं तर तुम्हाला असा मोकळा व्ह्यू समोरनं ह्या बाकीच्या बिल्डिंग्स दिसतात, पण जर मधला पॅच बघितलं त्याच्यात तुम्हाला असा व्ह्यू ह्या घरामधनं दिसतो. आणि तुम्ही बघू शकता उजेड, त्याच्यात फॅन, ट्यूबलाईट किंवा कोणतीच गोष्ट लागलेली नाही तरी पण उजेड जो आहे तो चांगल्या पद्धतीचा आहे. आणि इमिडिएटली आपण ह्या साईडला जर आलो तुम्हाला इथं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणार एक किचन आहे, जे तुम्ही किचन ह्या साईडला बघू शकता. आणि समोरून जर तुम्ही बघितलं तर मानपाडा मेट्रो स्टेशन तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतं, जे तुम्ही इथून बघू शकता. मला असं वाटतं पुढे गेलात तर हिरानंदी वन पार्क वगैरे मिळतं, पण हे मानपाड्याला असल्यामुळे तुम्हाला समोर इथे हे अशा पद्धतीचे दिसतं तुमच्या किचनमधनं. आणि जेव्हा आपण किचनच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला परत असं सरळ गेल्यानंतर इथे वॉशिंग मशीनसाठी पॉईंट दिलेला आहे. वॉशिंग मशीन तुमची इकडे राहील. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर परत इथे कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला 9 कोरं असंच मिळणार आहे. असं मोठं आणि प्रशस्त असणार आहे ते. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण इकडे येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथे समोर मोठं गेस्ट बेडरूम आहे, जे हेही खूप मोठं, प्रशस्त आणि चांगलं आहे. आणि याचा जर व्ह्यू बघितला तर तुम्हाला मोकळा, ढाकळा आणि सुटसुटीत असेल, जे तुम्हाला पूर्णपणे घोडबंद रोड म्हणा किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे तो तुम्हाला तुमच्या ह्या बेडरूममध्ये प्रॉपरली दिसतो. हा बेडरूमची साईज पण बघितली तर मोठी, चांगली, प्रशस्त आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला परत इथं कपाट बनवण्यासाठी मोठी अशी जागा पण इथे ऑलरेडी दिलेली आहे. ह्या बेडरूमची साईज पण जर बघितली तर मोठी, चांगली आहे. आणि नंतर जेव्हा आपण ह्या बेडरूममधनं ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इथं वुडन फ्लोरिंग असणारं एक प्रॉपर चांगलं मोठं बेडरूम आहे, ज्याला तुम्ही बघितलं तर इकडे कपाटासाठी जागा प्रॉपर इथे मिळालेली आहे. आणि तुमचं बेडरूम परत ह्या साईडला तुमचं बेड वगैरे लागतील. आणि इकडनं जर तुम्ही व्ह्यू बघितला तर ह्याचा पण मोकळा ढाकळा व्ह्यू तुम्हाला तुमच्या ह्याच्यात आहे. आता संध्याकाळ दुपारची वेळ आहे, घरात ऊन मात्र तुमच्या घरामध्ये हे दुपारचं ऊन तुमच्या घरात येते. आणि नंतर इकडनं जर आपण ह्या साईडला आलो तर इथं परत बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला मस्त मोठं आणि चांगलं इकडं पण भेटतं. आणि तसं जर बघितलं तर इकडनं आल्यानंतर परत इथे एक खिडकी आहे, जी खिडकी ओपन केल्यानंतर इथे पण तुम्हाला जर हा स्पेस तुम्हाला आतमध्ये घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतशीर भरणी थोडी केल्यानंतर इथं पण तुम्हाला ती मोकळी जागा स्टोरेज म्हणून वापरायला नक्की मिळू शकते. तर अशा पद्धतीचा खरं तर हा मानपाडा लोकेशनला असणारा ॲक्मे ओझनला 2 BHKचा फ्लॅट आहे. तर हा फ्लॅट ह्या मालकाला विकायचा आहे, कारण याने ॲज इन्व्हेस्ट म्हणून घेतला होता. कारण त्यांनी बघा अजून एकदाही वापरलेला नाही, त्यांनी आहे तसाच कोराच फ्लॅट आहे. जर एखाद्याला नवा कोरा फ्लॅट घ्यायचा असेल आणि ह्या लोकेशनला जर हवा असेल तर मला असं वाटतं हा एक ऑप्शन 680 कार्पेटचा आपल्याकडे उपलब्ध आहे. ह्याची किंमत मालकाने सांगताना आपल्याला 1,30,00,000 रुपये सांगितलेली होती आणि त्याच्यात 1,30,00,000 मधनं ह्याच्यामध्ये कमी होणार आहेत. तर हा फ्लॅट बघायचा असेल तर मला नक्की सांगा, मी आपल्याला फ्लॅट दाखवू शकतो. अशाच पद्धतीचे नवीन आम्ही तुम्हाला फ्लॅट नक्की रोज दाखवतो आहे. मला असं वाटतं ते सबस्क्रायबर जास्त केलं तर खूप बरं होईल, तुमची माझ्यावरती कृपा होईल. कारण मी काम करतो आहे तर माझ्या कामाला यश देणं ते बाहेरच्या कोणाचंच काम नाही, फक्त तुमच्या सगळ्यांचंच काम आहे माझ्या कामाला यश देणं. मला असं वाटतं त्याचे तुमचंही माझं यश त्या सबस्क्राईब्समध्येच आहे असं मला वाटतं. कारण मला असं वाटतं की जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाले म्हणजे मी करतो आहे ते योग्य करते आणि लोकांना ते आवडतं आहे. म्हणून कृपा करून मला सबस्क्रायबर्स करायचं हे तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.